नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 29 मार्च आणि आजचे आले बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करेल की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आले भाव जे आहे तर 37, 38, 39, 40 रुपयापर्यंत भाव चालू आहे आणि अजून किती कमी होईल सांगता येत नव्हतं, पण भाव स्थिर राहिले इतक्यावरच। याच्यापेक्षा काही खाली भाव गेलेले नाही आहे। 36 रुपयापासून वरतीच भाव आहेत सध्या तरी, 36 ते 40 रुपयापर्यंत। आता बरेच शेतकरी मित्रांनी कमेंट केले होते की तुम्ही नेहमी कमी भाव सांगता, तुम्हाला काय अंदाज नसतो। तर हे सगळ्या भागामध्ये भाव कमी होण्याच्या अगोदर 1 दिवस अगोदर मी तुम्हाला अपडेट दिला होता की भाव कमी झालेले आहेत म्हणून, आणि त्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये नंतर दिसू लागला। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस व्यापारी कमी रेटने मागत आहेत त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की खरंच भाव आता कमी झालेले आहेत आणि या भावाने मागत आहेत म्हणून। तर शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवायचा उद्देश जो आहे तो हाच आहे की आपल्यापर्यंत जी माहिती येते तीच आपण शेतकऱ्यापर्यंत शेअर करावी, त्यांना माहितीस्तव हा व्हिडिओ बनवतो आहे। तर बरेच शेतकरी मित्र जे आहेत त्यांना गैरसमज होतो की मी व्यापाऱ्यांचा फायदा करून देतो, किंवा मग काय भाव कमी सांगितल्याने किंवा जास्त सांगितल्याने कोणाला काय फरक पडत नसतो आता, किंवा व्यापाऱ्याचा फायदा होत नसतो। व्यापाऱ्याचा फायदा कुठून होणार आहे? देणारे तुम्ही, घेणारा व्यापारी आहे। त्यात मदत मी काय करणार आहे? कारण मला कमिशन कुठून भेटणार आहे? मी तर तुम्हाला व्यापाऱ्याचा नंबर पण देत नाही। तर हा गैरसमज प्रत्येक शेतकऱ्याने करू नये। तर सद्यस्थिती बघता आले बाजारभाव जे आहे तर स्थिरच आहे, जास्त वाढ पण झालेली नाही आहे आणि याच्यापेक्षा अजून कमी पण झालेली नाही आहे। आणि पुढं काय राहील हे पण सांगता येत नाही। वाढायला गेले तर एक 15 दिवसानंतर थोडंफार अपडेट होऊ शकतं, नक्की सांगता येत नाही। पण एक अंदाज असतो की ज्या अंदाजाप्रमाणे आपण प्रत्येक शेतकरी मित्राला जे तर व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत असतो। जर थोडीफार तेजी येण्याचे संकेत असले तर आपण नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहे, आणि पुढेही त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवून तुम्हाला अगोदरच अपडेट देऊ की तेजी येण्याचे जे संकेत आहे ते किती चान्सेस आहे। तर आजचे आले बाजारभाव जे तर बघा, बऱ्याच ठिकाणी आजच्या मागच्या 2 दिवसापूर्वी 35 रुपयापासून पुढे सौदे झालेले आहेत, म्हणजे अक्षरशः 35 रुपयापर्यंत सुद्धा व्यापाऱ्यांनी माल मागितलेला आहे। तर ती मालाची क्वालिटी बघून ते रेट असणार आहे। त्यानंतर जास्तीत जास्त 38, 39 रुपयापर्यंत समजा। तर आजचे रेटसुद्धा जे आहे तर 38, 39 रुपयाचं आहे, किंवा जास्तीत जास्त 4000 रुपये आहे। आणि टोल डागीचे जर म्हटलं तर एक 1500 रुपयापर्यंत भाव चालू आहे। जर तुम्हाला अद्रक द्यायची असेल तर काही व्यापारी 2000 रुपयांसुद्धा घेत आहे टोल डागीचे, तर चांगली गोष्ट आहे। तर काही व्यापारी काय करतात, चांगल्या मालाला थोडं 2 रुपये कमी करतात आणि टोल डागीमध्ये तुम्हाला 5 रुपये भाव वाढवून देऊ शकतात, कारण टोल डागी माल हा कमी निघत असतो, चांगला माल जास्त निघत असतो। तर हा पण फरक असतो, प्रत्येक व्यापाऱ्याचे सौदे करण्याचं वेगवेगळं हे असतं आहे। तर शेतकरी मित्रांना मी हे सांगेल की जास्तीत जास्त तुम्ही चांगला माल जो आहे त्याचे रेट 2 रुपयाने वाढवून घेण्याचे प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल। कारण चांगला मालाचं वजन जास्त असतं, म्हणजे 2 रुपये त्यात जर वाढले तर नक्कीच 2 रुपयाचा फायदा जास्त होईल। कारण टोल डागीला तुम्ही व्यापाऱ्याने जर तुमचा माल घेतला, जर 1500 रुपये 1700 रुपये चालू असेल तर त्याने 2000 2200 रुपये जर घेतला टोल डागी तरी तुम्हाला परवडणार नाही। तर ते का? कारण की टोल डागी माल तो कमी निघत असतो,
तुमच्या एक एकर क्षेत्र जर तुम्हाला काढायचं आहे तर 5 ते 7 क्विंटल किंवा जास्तीत जास्त 8 क्विंटलपर्यंत हा टोल डागी निघणार आहे. आणि चांगला माल जर चांगला प्लॉट असेल तुमचा तर तो निघणार आहे तुमचा 100 क्विंटलपर्यंत, 90 क्विंटलपर्यंत, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करा, गणित करा की चांगल्या भावामध्ये जर तुम्हाला 2 रुपये प्लस जर व्यापारी वाढून देत असेल आणि टोल डागीमध्ये जर 2 रुपये कमीसुद्धा देत असेल तर त्याच्यामध्ये फायदा तुमचा चांगल्या मालामध्ये होणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे विचार करून तुम्ही सौदे करावे ज्या शेतकऱ्यांना सध्या द्यायचं आहे. त्यामध्ये आता सध्या काय झालेलं आहे की बरेच शेतकऱ्यांना पाणी पुरत नाही. तर अशा स्थितीमध्ये त्याचा जो फायदा आहे हा व्यापारी करून घेत आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना नाविलाजानं काढावं लागत आहे प्लॉट आणि त्याच ठिकाणी व्यापारी जे आहे तर चालू रेटपेक्षाही 2 रुपये कमी भावाने मागत आहेत सौदे. तर अशा प्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांची सध्या पिळवणूक चालू आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे सध्या आले बाजार भाव काय आहे तुमच्या भागामध्ये कमेंट करून नक्की सांगा. गाव आणि आले रेट काय सौदे झालेले कालचे आजचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.